मराठा विद्या प्रसारक पब्लिक ट्रस्ट असल्याने खासगी विद्यापीठ निकषामध्ये मराठा विद्या प्रसारक संस्था बसत नाही। सभासदांना अंधारात ठेवून खासगी विद्यापीठाचा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे। खासगी विद्यापीठ स्थापनेतील धोके मविप्र संस्थेला परवडणारे नाहीत, त्यामुळे मराठा विद्या प्रसारक खासगी विद्यापीठ स्थापनेत जाहीर विरोध आहे, असं मत माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। एकतर ही 111 वर्षाची जुनी संस्था आहे। सभासदांच्या अतिशय त्यागातून उभी राहिलेली संस्था आहे आणि महत्वाचं म्हणजे ही शिक्षण देणारी संस्था आहे। ही नफा कमवणारी, पैसे कमवणारी संस्था नाही। आणि आपल्याला सार्वजनिक संस्था असल्यामुळे आपल्याला सार्वजनिक पर्याय उपलब्ध असताना आपण खाजगी पर्यायाला का जावं? या खाजगी पर्यायाला आमचा विरोध आहे, ज्याच्यामध्ये संस्थेला अतिशय तोटे होणार आहेत। त्या तोट्यांना का सामोरं जावं? म्हणजे एक तर संस्थेची जमीन द्यावी लागणार, संस्थेच्या इमारती द्यावी लागणार, ज्याची किंमत 400-450 कोटी आहे। दुसरं म्हणजे ह्याच्यावरती कार्यकारिणीचा काहीही कंट्रोल नसणार आहे। त्याच्यामध्ये फक्त सरचिटणीस आणि 4 लोक जाऊ शकणार आहेत। मग निवडून दिलेली कार्यकारिणी जर काम करणार नसेल तर त्या विद्यापीठाचा आम्हाला उपयोग काय? दुसरं म्हणजे चौथं म्हणजे स्कॉलरशिप तिथं देता येणार नाहीये। या संस्थेत नावलौकिक असं आहे की 80% विद्यार्थी ही स्कॉलरशिप मिळतात, चांगलं शिक्षण मिळतो, चांगला प्राध्यापक वर्ग आहे म्हणून येतात। नंतर वेतनाची निश्चिती इथं नाहीये। तुम्ही कुणालाही अपॉइंटमेंट करणार, कितीही पगारावर करणार आणि कधी काढून टाकणार, हा धोका इथं आहे। आमच्या ह्या आकृतीबंधामध्ये प्राध्यापकाला वेतनाची निश्चिती असते, त्याला माहिती तो सुरक्षित आहे वेतनाच्या दृष्टीने। विद्यार्थी सुद्धा सुरक्षित आहेत की मला कधी ना कधी मी आज नाही 4 महिने फी दिली तरी हे थांबणार आहेत। विरोधानंतरही आमची कायदेशीर लढाई सगळ्यांची सुरू राहील। आम्ही खाजगीकरणाकडे कधीही जाऊ देणार नाही। 18 ते 35 मधल्या मुलांना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं होतं, ते तुम्हाला देता आलं असतं। तुमच्याकडे n नंबर ऑफ कोर्सेस होते, तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक घेता आलं असतं त्याच्या बदल्यात, ते तुम्ही घेतलं नाही। तुम्ही तुमचाच स्टाफ त्याच्यामध्ये दाखवला, जो ग्रँटेड होता, जो सोडून गेलेला होता, जो काढून टाकलेला होता, त्यांचे पैसे तुम्हाला भरून द्यावे लागले असं आम्हाला समजतंय। आणि इथे खाली बघावं लागतं। मला कधीच आठवलं नाही 12 वर्षामध्ये की आम्ही मंत्र्यांच्या दरबारी गेलो आणि आम्हाला इतका सन्मानाने वागणूक दिली आणि इतकं पटकन आमची कामं होत गेली बिना पैशाची। तेव्हा हा सन्मान कुठेतरी डळमळीत झाला असं मला वाटते। भ्रष्टाचारामुळे संस्था शासन दरबारी काळ्या यादीत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे मविप्र संस्था शासन दरबारी काळ्या यादीत आहे। या योजनेद्वारे मविप्रला 18 ते 35 वयोगटातील युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देता आला असता, मात्र विद्यार्थ्यांच्या नावावर येणारे पैसे कर्मचारी यांच्या नावावर आले। GR वाचता आला नाही असं सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी उत्तर दिलं। GR वाचता येत नसेल तर विद्यापीठ कसे चालवतील हा मोठा प्रश्न आहे, असा टोला अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी लगावला आहे। साहेब अर्धसत्य सांगतायत। पहिल्यांदा जेव्हा ठराव 10 जुलैला आला त्या दिवशी असं ठरलं की आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या विद्यापीठांचा दौरा करायचा, म्हणजे त्या रयत सारख्या आमच्यासारख्या संस्थेलाकडे पण जायचं आणि खाजगी विद्यापीठाला पण जायचं। परंतु आम्ही पुण्याला गेल्यानंतर त्यांनी सर्वच्या सर्व खाजगी विद्यापीठ आम्हाला दाखवली आणि त्या खाजगी विद्यापीठामध्ये सिम्बोसिस मध्येच मी त्यांना विरोध केला होता। मी त्याच ठिकाणी त्यांना सांगितलं होतं की खाजगी विद्यापीठाची घटना आणि आपली घटना वेगळी आहे, त्यांची कार्यपद्धती आणि आपली कार्यपद्धती वेगळी आहे। त्यांनी तो अर्धा व्हिडिओ दाखवला आहे। माझं त्यांना खरं आव्हान आहे की तुमच्या ते खरंच वाटत असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना दाखवा। तिकडनं आल्यानंतर पहिली मीटिंग जी 8 ऑगस्टला झाली त्या मीटिंगलाच मी त्यांना विरोधाचा ठराव दिला आणि त्या मीटिंगवर त्यांनी विषय ठेवताना खाजगी विद्यापीठाला झालेला दौरा त्या अहवालावर चर्चा करणे आणि लगेच खाजगी विद्यापीठासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा आर्किटेक्ट नेमणे व आवश्यक बाबींची पूर्तता करणे असा ठराव आहे। म्हणजे यांनी कोणाचाही विचार न करता तो ठराव मंजूर होईलच, यांनी पूर्तता होईल अशी सुरुवात केली होती। त्यामुळे त्यांनी माझ्या
माझ्या मताचा विचार कुठे केला होता? मला कुठे विचारलं होतं त्यांनी? मला जर विचारलंच नसेल, माझं मत घेतलंच नसेल, तर मी त्यांच्या बरोबर आहे हे त्यांना स्वप्न पडलेच कसं? मी तर पहिल्या दिवसापासून त्यांना विरोध करतोय. यावेळी मविप्रचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, माजी संचालक मोहनशेठ पिंगळे, बाळासाहेब कोल्हे, भाऊसाहेब खताळे, लक्ष्मीकांत कोकाटे, अमृता पवार, प्रणव पवार आदी उपस्थित होते. NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.